चहा म्हणजे आपला वीक पॉईंट आणि कोणताही सीझन असो आपल्याला चहा प्यायला वाटतो. तर आता तर कडाक्याची थंडी आणि त्यामध्ये गरमागरम चहा. आपण 3 चहाच्या रेसिपीज पाहणार आहोत. तर तुम्हाला कोणती रेसिपी आवडते ती नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. मी दाखवलेल्या ह्या चहाच्या रेसिपीज अगदी सिंपल आहेत. अगदी शाळकरी मुलं देखील हा चहा बनवू शकतील. सर्वात प्रथम आपण बनवूया अगदी साधा चहा जो आपण रोजचा बनवतो. तर त्यासाठी इथे मी हे आलं घेतलेलं आहे. आलाचा थोडासा तुकडा घेतलेला आहे आणि ही वेलची एक आहे, ऑप्शनल आहे. तर ती वेलची तुम्ही ह्यामध्येच आपण ही अशी कुटून घेऊयात. ह्यामध्ये तुम्ही लवंग, दालचिनी, थोडीशी काळी मिरी दाणे अशा प्रकारे मसाले वापरू शकता. मी इथे फक्त सिंपल मसाला दाखवलेला आहे. तर आलं कुटून झालेलं आहे, वेलची आणि आलं. तर इथे 2 कप चहासाठी इथे 1.25 कप पाणी घ्यायचं आहे. प्रत्येकाची चहा करण्याची पद्धत अलग अलग असते. तर इथे मी तुम्हाला अगदी सिंपल पद्धत आणि झटपट होणारा चहा कसा बनवायचा तो आपण पाहतो आहोत. तर त्यासाठी 1.25 कप पाणी घेतलेलं आहे आणि 1 कप भरून दूध घ्यायचं आहे आणि सगळं इकडेच ह्या पातेल्यामध्ये घालायचं आहे. जेव्हा तुम्ही चहा बनवता तेव्हा नक्कीच तुम्ही न विसरता हा गवती चहा म्हणजे लेमन ग्रास ह्याचा वापर नक्की करा. खूप खूप हेल्दी असतो. तर हा मी गवती चहा माझ्या अंगणामध्येच मी झाड लावलेलं आहे आणि हे किसलेलं आलं आणि वेलची हे घातलेलं आहे. आता गॅस सुरू करायचा आहे आणि चहाचं पातेलं छोटं असते त्यामुळे गॅस थोडीशी मीडियम करायची आहे, म्हणजे गॅसची सुद्धा बचत होते आणि आपलं जे चहाचं पातेलं आहे ते खराब होत नाही. साखरेचा चहा बनवत आहोत. तर 2 कपासाठी 1.5 चमचा छोटा चमचा साखर घेतलेली आहे. तुम्ही कमी अधिक घालू शकता. त्याचप्रमाणे 2 कप चहासाठी 2 टीस्पून चहा पावडर घेतलेली आहे. ज्यांना साखरेचा चहा आवडतो त्यांच्यासाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे. हा चहा मी गॅसवर ठेवण्या अगोदरच सगळं साहित्य त्यामध्ये घातलेलं आहे. तुम्ही पाण्यामध्ये प्रथम आलं आणि चहापत्ती घालून ते उकळवून घ्या. त्यानंतर दूध घालून पुढची पद्धत तुम्ही वापरू शकता. चहा घेतल्याने काही काहींना ॲसिडिटीचा वगैरे त्रास होतो. तर त्यासाठी चहा जास्त उकळवायचा नसतो. तर आता उकळी आलेली आहे. आपण गॅस अगदी मंद करायची आहे आणि आता फक्त 2 किंवा 3 मिनटं हा चहा आपण उकळवून घ्यायचा आहे. चहा बनवताना तुम्ही कोणतेही खडा मसाला घालू शकता, पण किमान तुम्ही आलं आणि हा गवती चहा ह्याचा वापर नक्की करा. चहाला चांगला स्वाद देखील येतो आणि गवती चहा आणि आल्याचे खूप खूप फायदे आहेत. तर आता छान उकळी आलेली आहे ही पहा आणि मस्त असा आपला हा जाडसर चहा तयार होत आहे. अगदी ज्यांना चहा घेतल्याशिवाय बिलकुल जमत नाही त्यांच्यासाठी असा हा अमृततुल्य चहा तयार झालेला आहे. तर चहा रेडी झालेला आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि आता कपामध्ये आपण चहा सर्व करूया. कडाक्याची थंडी आणि चहाच्या शौकीनांसाठी अमृततुल्य चहा घोट घेण्यात काय मजा असते. तर नक्की तुम्ही हा अगदी सिंपल सहज होणारा चहा बनवून पहा आणि या चहाचा आनंद घ्या. थंडी असो किंवा कोणताही सीझन, बऱ्याच जणांना चहा प्यावासा वाटतो, परंतु साखरेचा चहा प्यायला वाटत नाही. आणि गुळाचा चहा प्यायचा म्हणजे दूध अलग गरम करा, चहा उकळवून घ्या, त्यामध्ये गूळ घाला, असं भरपूर ती झंझट असते. त्यामुळे आपण गुळाचा चहा प्यायला आपल्याला कंटाळा येतो. तर आज अगदी सिंपल आणि 100% आपलं दूध फाटणार नाही ह्याची गॅरंटी. तर इथे मी 2 कप चहा बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे 1.5 कप पाणी घेतलेलं आहे आणि 1 कप भरून आपण दूध घालणार आहोत. तर गुळाचा चहा आणि पाण्यामध्ये दूध आत्ताच घालायचं कसं काय? तर गुळाच्या चहासाठी ही एक सुंदर टीप आहे. 1.5 कप पाणी आणि 1 कप दूध घेतलेला आहे. आल्याचा छोटासा तुकडा आणि गवती चहा घेतलेला आहे. तुमच्या घरी गवती चहा नसेल तर बाजारातून गवती चहा आणा, स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर बारीक असे पीसेस करायचे आणि झिपलॉक बॅगमध्ये वगैरे ठेवून द्या. फ्रीजमध्ये खूप दिवस टिकतात. आलं मी असं कुटून घेत आहे. ह्यामध्ये तुम्ही कोणतेही मसाले घाला, गुळाचा चहा बिलकुल फाटणार नाही. तर आलं फक्त मी आलं घेतलेलं आहे, असं कुटून घेतलेलं आहे आणि हा गवती चहा आपण वापरणार आहोत. तर आता गॅस सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये आता गॅस कमी करायची आहे म्हणजे गॅस वाया जात नाही. ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि इथे 2 कप चहासाठी मी 2 चमचे
चहा पावडर घेतलेली आहे. चहा पावडर तुम्ही कोणतीही वापरू शकता. आणि त्यानंतर हे आलं कुटून घेतलेलं आहे आपण ते घालायचं आहे. गवती चहा लेमन ग्रास हे घालूया. तुम्ही पीसेस केलेले असतील ते असे घाला, किंवा गार्डनमध्ये असेल तर एक पाती घ्या आणि ती तुम्ही अख्खी घालू शकता. आणि आता ह्याला आपण उकळी घेऊया. आता चहाला पहिली उकळी आलेली आहे. गॅस आता अगदी मंद करायची आहे, कमी ठेवायची आहे. आणि कमी गॅसवरती 2-3 मिनटं हा चहा चांगला उकळवून घ्यायचा आहे. म्हणजे त्यामध्ये जे आपण आलं आणि गवती चहा घातलेला आहे त्याचा स्वाद त्यामध्ये छान जातो. तुम्हाला इथे साखर किंवा गूळ घालायचं नाही आणि दुधाचा फक्त असाच चहा घ्यायचा असेल तर तुम्ही 2-3 मिनटं उकळवून हा चहा तुम्ही पिऊ शकता. पण आपण हा आता गुळाचा चहा बनवत आहोत, तर त्यासाठी इथे मी हे पहा 2 चमचे गूळ घेतलेला आहे. तर गूळ तुम्हाला मी मागे एकदा गुळाची टिप दाखवलेली किसून कसं ठेवायचं, तर ते ठेवू शकता. आणि 2 चमचे इथे मी गूळ घेतलेला आहे. आणि आठवणीने गॅस अगदी मंद ठेवा, कमी मंद आचेवरती आपण हा आता चहा उकळवून घ्यायचा आहे. फक्त गूळ वितळेपर्यंत चहा उकळवायचा आहे. तर चहा छान उकळी आलेली आहे. गॅस बंद करायची आहे. आता आपण कपामध्ये सर्व करूया. ज्यांना चहा खूप प्यावासा वाटतो परंतु साखरेचा प्यायला वाटत नाही, गुळाचा चहा करायचा म्हणजे डोक्याला ताप, तर नक्की तुम्ही ही आमच्या रेसिपीप्रमाणे चहा बनवून पहा. तुम्हाला खूप आनंद होईल. आणि हा चहाचा स्वाद आल्याचा आणि गवती चहाचा अप्रतिम. नोव्हेंबर-डिसेंबर महिना सुरू झाला म्हणजे आमच्या इकडे लग्न समारंभ सुरू होतात. तर लग्न समारंभाला असे आमचे वडे बनवतात. हे वडे आणि फुगे ही आमची लग्न समारंभाची पारंपरिक डिश. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की चेक करा. अगदी सोप्या पद्धतीने गुळाचा चहा कसा बनवायचा. आणि गूळ टाकल्यानंतर गॅस कमी केल्यावरती तुम्ही कितीही चहा उकळवून घ्या, ते दूध बिलकुल फाटणार नाही. तर नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. चहा शौकीनांसाठी आपण साखरेचा आणि गुळाचा चहा कसा बनवायचा ते पाहिलेलं आहे. तर आता आपण खूप हेल्दी असा चहा पाहत आहोत. तर ह्या चहाला काळा चहा म्हणजे कोणी कोरा चहा म्हणतात, तर आमच्या कुपारी भाषेत आम्ही ह्याला वगळ चहा म्हणतो. पूर्वी आमच्याकडे गाई म्हशी असायच्या, त्यामुळे भरपूर दुधाचा असा मस्त कडक चहा बनवायची. पण आमच्याकडे जेव्हा शेतीमध्ये काम करण्यासाठी आपले आदिवासी बांधव यायचे तर त्यांना हा वगळ म्हणजे कोरा चहा लागायचा. तर ह्या कोऱ्या चहाचं किती महत्त्व आहे ते आपण पाहूया. हा कोरा चहा बनविण्यासाठी इथे मी आलं आणि गवती चहा घेतलेला आहे. तुम्ही वेलची, लवंग, दालचिनी असं कोणतेही मसाले घेऊ शकता. तर इथे मी 1 कप फक्त पाण्याचं घेणार आहे, कारण हा चहा आपल्याला जास्त उकळवायचा नाही. तर हा कोरा चहा मी आता 1 कपच बनवणार आहे. तर त्यासाठी 1 कप पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला थोडं जास्त हवं असल्यास थोडंसं जास्त 1.25 कप पाणी घेऊ शकता. आणि हे आलं मी घेतलेलं आहे, ते तुम्ही किसून देखील घालू शकता. इथे मी असं उकळीमध्ये कुटून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे हा गवती चहा म्हणजे लेमन ग्रास ते घालूया. आणि हे पाणी तुम्ही आता गॅसवर ठेवायचं आहे आणि अगदी मंद आचेवरती छान उकळवून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर चहा पावडर टाकायची आहे. तर चहा पावडर ह्या कोरा चहामध्ये अगदी पाव चमचा टाकायची आहे, जास्त चहा पावडर टाकायची नाही, नाहीतर त्या चहाला थोडीशी कडवट अशी टेस्ट येते. आणि हे व्यवस्थित अगदी मीडियम आचेवरती उकळवून घ्यायचं आहे. तर आता एक छान मस्त उकळी आलेली आहे. हा कोरा चहा जास्त उकळवायचा नसतो. तुम्ही पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये चहा पावडर टाकल्यावर लगेच गॅस बंद केली तरी चालेल. तर आता अगदी गॅस कमी केलेली आहे आणि फक्त 1 मिनिटासाठी आता हा उकळवून घेऊया. आल्याचा आणि गवती चहाचा स्वाद त्यामध्ये उतरलेला आहे छान. आता ह्या वेळेला तुम्हाला जर साखर किंवा गूळ वापरायचा असेल तर वापरू शकता, पण हा मी फक्त कोरा चहा, यामध्ये काहीच घातलेलं नाही. तर आता कपामध्ये आपण सर्व करूया. आणि सर्व केल्यानंतर ह्यामध्ये आपण आता एक लिंबूचे 2-3 थेंब फक्त टाकायचे आहेत. तर हा लेमन कोरा चहा जो केलेला आहे हा आपल्या पोटाच्या सगळ्या आजारावरती खूप छान असतो. विशेषतः जेव्हा डायरिया होतो तेव्हा हा चहा तुम्ही कोरा चहा थोडंसं लिंबूचे 2-3 थेंब घालून नक्की प्या, त्याने तुम्हाला खूप आराम वाटेल. त्याचप्रमाणे ह्या चहामुळे आपली स्किन चांगली राहते आणि खूप हेल्दी असा हा चहा तुम्ही नेहमी पिऊ शकता. आणि हा खूप टेस्टलासुद्धा लिंबू घातल्याने खूप छान चव येते. असा हा कोरा चहा खूप औषधी म्हणजे अनेक आजारावर हा उपयुक्त असा चहा आहे.
तर ज्यांना चहा प्यायचा आहे तर त्यांनी असा हा कोरा चहा नक्की प्या आणि हेल्दी रहा. आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.